शेतकरी मित्र नेहमी विचारतात, 6 महिन्यानंतर ऊसाला खत देणे गरजेचं आहे का? दिलं तर चालेल का? किती प्रमाणात द्यायचं? आणि दिलं तर काय फायदा होईल? तर ह्या सगळ्याची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर 6 महिन्यानंतर पिकाला त्याची अवस्था बघून तुम्ही दिलेला पहिला NPKचा डोस काय दिलेला आहे त्यानुसार व तुमच्या रूट झोनमध्ये का ॲक्टिव्हिटी काय आहे, म्हणजे जमीन एकदम कडक झालेली आहे का किंवा भुसभुशीत आहे जमीन. जे भुसभुशीत असेल तर खत देऊन त्याचा उपयोग होईल. जर जमीन खडक झालेली असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. मुळाच्या झोनमध्ये खत पोचणार नाही. नुसता नत्र देऊन पण उपयोग होणार नाही. जास्त नत्र दिलं तर त्याला कोळोकी आणि ते रोगकिडीला बळी पडू शकतं. अतिरिक्त यांची गरज नाही तिथे. आणि जर फॉस्फरसचा विचार केला तर फॉस्फरस शेवटच्या अवस्थेत जास्त देणं गरजेचं नसतं. नॉर्मल फॉस्फरस असला तरी चालून जातो. जो अगोदर टाकलेला आहे तो पिकाला उपलब्ध स्वरूपात होऊन थोडा थोडा मिळत असतो. पण पोटॅश हे अन्नघटक शेवटच्या टप्प्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. तर त्यासाठी तुम्हाला पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं असतं. जास्त ओलाही नाही, जास्त कोरडी जमीन न ठेवता योग्य व्यवस्थापन केलं तर पोटॅशची उपलब्धता वाढू शकते. तसेच पानाची काळोखी किंवा पानाची कार्यक्षमता शेवटपर्यंत टिकवून राहण्यासाठी मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य गरजेचं असतं. जर सल्फरची कमी दाखवली तर तांबरा किंवा आपण बुरशीयुक्त रोगांना पीक बळी पडू शकतं. त्यासाठी सल्फर हे अन्नद्रव्य देणे गरजेचं असतं. तसेच जर शेंडाची वाढ चालू ठेवायची असेल तर बोरान, झिंक, फेरससारखी मायक्रोन्यूट्रिएंट हे पिकाला ठिबक असेल तर ठिबकद्वारे किंवा पाटपाण्याने पाणी देत असाल तर पाटपाण्याने जे ड्रिपनं सोडायचे खत आहेत ते पाण्यात ड्रमामध्ये विरघळून पाटपाण्याने तुम्ही देऊ शकता. व जे काय अन्नद्रव्य जे कमी आहे त्याच्या कमीपासून पिकाला वाचवून इतरही अन्नद्रव्यांचा अपटेक वाढवू शकता. तर ह्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा पिकाची अवस्था, जमिनीची अवस्था, तुमची पिकाचं उत्पन्न काय काढायचं आहे त्याचा उद्दिष्ट तुमचं ह्यानुसार जर पूर्ण एकात्मिक विचार करून तुम्ही ते ठरवू शकता अन्न देणं गरजेचं आहे किंवा नाही.